मी सगळ्यांना सहकार्य करतो, पण मला कुणी चांगली वागणूक देत नाही. लोक एकमेकांना कमीपणाने पाहतात. सगळे एकमेकांना जाती, पैसा, पद यावरून विभाजून घेतात आणि यात एका व्यक्तीचं खरं स्थान काय याविषयीच विसरतात. यात आपल्याला प्रश्न पडतो की जेव्हा मी यांच्यासारखं वागत नाही तेव्हा मी कुठे चुकत तर नाही ना? पण स्टोईक तत्वज्ञान आपल्याला सांगतं की तू एकटा नाहीस, तू या पूर्ण विश्वाचा भाग आहेस, जिथे प्रत्येक जण तुझ्यासारखाच आहे. आजच्या या व्हिडिओ मधून तुमचं आयुष्याविषयीचं पूर्ण दृष्टिकोनच बदलेल, कारण आज आपण पाहणार आहोत की स्टोईक तत्वज्ञान कशा प्रकारे आपल्याला एकमेकांशी करुणेने, समानतेने आणि समजदारपणाने वागायला शिकवतं आणि एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी ते का गरजेचं आहे. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रसंगात या 3 गोष्टींची काळजी घेता आली पाहिजे. आपलं दृष्टिकोन, आपली कृती आणि आपली इच्छा. या प्रत्येक प्रसंगाला चांगलं किंवा वाईट न म्हणता त्याच्याकडे तटस्थतेने पाहायचं आहे. त्याविषयी कोणतंच मत बनवायचं नाहीये. आपण रस्त्याने चालत असताना कुणी त्याच्या गाडीने खड्ड्यातलं पाणी उडवतंय तरी त्याला चांगलं किंवा वाईट म्हणायचं नाहीये. याला आपलं दृष्टिकोन म्हणूया. दुसरं आहे आपली कृती. आपण या समाजात जन्माला आलो, त्यामुळे आपण या लोकांचं काहीतरी देणं लागतो. आपल्या आयुष्यातली प्रत्येक कृती ही या लोकांसाठी काहीतरी उपयोगी येणारी असायला हवी. जितकं लोकांसाठी आपण कामी येऊ तितकंच आपलं आयुष्य अर्थपूर्ण असेल. आणि तिसरी गोष्ट आहे आपली इच्छा. एखादी गोष्ट आपल्या मताप्रमाणेच घडावी ही इच्छा आपल्या मनात येऊ न देता जे जसं घडतंय तसं स्वीकार करून स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियंत्रणात ज्या गोष्टी आहेत त्यावरून घडवायचं. म्हणजे नशिबाकडे कसल्याच उपकाराची मागणी न करता जे मिळालंय त्याचं सोनं करायचा प्रत्येक क्षणी प्रयत्न करणे. यालाच उत्साही स्वीकृती असंही म्हणूया. म्हणजे मार्कस ऑरेलियस या सगळ्या गोष्टींचा 3 शब्दातच उल्लेख करतात. ते म्हणजे तटस्थ मत, निस्वार्थ कृती आणि उत्साही स्वीकृती. याच विचारसरणीवर आधारित तत्वज्ञान म्हणजे हे स्टोईक तत्वज्ञान आहे. याचं पालन केल्याने आपण दुःख, चिंता आणि वाईट नशिबासारख्या कित्येक अडचणींवर मात करून एक समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगू शकतो. स्टोईक्स म्हणतात की आपण सगळे एकमेकांशी जुडलेले आहोत. आपण सगळे एकाच चेतनेचा भाग आहोत आणि या चेतनेचं नाव लोगोस आणि याच शब्दाचं पुढे जाऊन लॉजिक या शब्दात रूपांतर झालेलं आहे. हे सगळं जग या लोगोस नुसारच चालत असतं. अगदी सूक्ष्म अणुरेणूंपासून ते पूर्ण विश्वाच्या रचनेपर्यंत निसर्गातील प्रत्येक गोष्ट या लोगोसच पालन करते. जास्त दाबाची हवा कमी दाबाकडे वळते. अगदी अणुरेणू देखील आपल्या निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जच्या नियमानुसारच चालतात. तसंच एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आपला हा देह हा याच तत्वातून जन्माला आलेला आहे. फक्त आपली विचारशक्तीच आहे जी दैवी शक्तीकडून आपल्याला देण्यात आलेली आहे. आपण विचार करू शकतो, काय लॉजिकल आहे आणि काय नाही हे ठरवू शकतो. त्यामुळे आपलं कर्तव्य बनतं की आपण नेहमी लॉजिकलाच म्हणजेच लोगोसलाच फॉलो करावं. या समाजात आपण एकमेकांशी कसं वागतो हे आपल्या वैयक्तिक समाधानासाठी खूप महत्वाची बाब आहे. मी इतरांचा द्वेष करून कधीच समाधानी होणार नाही. त्यांचं वाईट करून माझं भलं कधीच होणार नाही. कुणी माझं वाईट करू इच्छित असेल तर तो त्याचा मूर्खपणा असेल आणि त्याच्या मूर्खपणात सामील न होणं हेच माझं कर्तव्य आहे. या जगात फक्त चांगुलपणाच काम करतं, वाईटपणा नाही. त्यामुळे या समाजात या जगात वावरत असताना एकमेकांचं हित सांभाळत जगणे हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असेल असं स्टोइसिझम सांगतं. मार्कस ऑरेलियस म्हणतात, आपण सहयोगासाठीच बनलो आहोत, पाय, हात आणि डोळ्यांच्या पापण्याप्रमाणेच. विचार करा, आज आपल्या ताटात जे अन्न येतंय, जी वीज आपल्या घरात येते, आपले कपडे, सगळं काही हे कुठेतरी कोणत्या तरी व्यक्तीने ते बनवलेलं आहे, त्यामुळेच आलेलं आहे. जरी कुठे कोणी एकटा जरी जगत असला तरी तो कोण्या ना कोण्या पद्धतीने त्याच्या नकळत कित्येक व्यक्तींशी आणि अशा प्रकारे या पूर्ण समाजाशी जुडलेला आहे. आपण या न त्या मार्गाने एकमेकांशी जुडलेले आहोत, एकमेकांचे नातलग आहोत. जेव्हा या समाजात आपण एवढे एकमेकांवर निर्भर आहोत तेव्हा इथे
म्हणजे आपल्याला आपल्या नशिबी जे कर्तव्य आलेलं आहे ते पार पाडायचं असतं. कधी पाय म्हणत नाहीत की आज माझी हातांशी दुश्मनी झाली आहे त्यामुळे मी त्यांचं नुकसान करील. कधी कधी कुणाला एखादा विशिष्ट आजार होतो जिथे त्यांचीच इम्युनिटी त्यांच्या शरीरावर शरीराबाहेरील घटक समजून हल्ला करत असते. त्याला ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतात. तेव्हा डॉक्टर्स आपल्याला विशिष्ट मेडिसिन देऊन ते शांत करतात. मग शारीरिक पातळीवर जर ही अवस्था असेल तर सामाजिक पातळीवरही तसंच असतं. जन्माच्या वेळी आपण या जगात तर एक व्यक्ती म्हणून जन्माला आलो होतो ना, जो या सजीव सृष्टीचा एक भाग होता. मग इथे आल्यावर गरीब श्रीमंत, जात धर्म, रंग, जन्मस्थान यासारखे कित्येक ठप्पे आपल्यावर लावण्यात आले. मग आपण एकमेकांचे शत्रू बनू लागलो. मग इथे कुठेतरी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपण सगळे रॅशनल बीइंग्स आहोत. आपण विचारशील प्राणी आहोत. जेव्हा कोणी म्हणतं की हे असंच आहे तेव्हा सर्वात आधी आपल्या मनात एकच प्रश्न येतो, का मी हे मानायचं, का मी इथे असं वागायचं, का आणि का. शास्त्रज्ञ विविध शोध लावतात कारण या काचं उत्तर त्यांना शोधायचं असतं. आज एका माकडापासून इव्होल्युशन होऊन आपण एवढे प्रगत झालो ते फक्त या काचं उत्तर शोधण्याची जिज्ञासा आपल्यात होती म्हणून. पण जेव्हा आपण हे का विचारणंच थांबवतो तेव्हा मात्र आपला अंत होतो आणि आपण हळूहळू मूर्खपणाकडे आणि दुःखाकडे जायला लागतो. का हा प्रश्न नेहमी तुम्ही स्वतःला विचारत चला. मी आनंदी आहे, मी दुःखी आहे, मला याचा त्रास होतोय, मला त्याचा त्रास होतोय, ठीक आहे, पण का. जेव्हा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल तेव्हा तुमच्या पुढे 2 प्रकारची उत्तरे येतील. त्यापैकी पहिल्या प्रकारचं उत्तर असेल की ज्या बाबतीत तुम्ही काहीच करू शकत नाही, म्हणजे मला त्रास होतोय. का तर इथे मला जखम झालीये म्हणून, आणि या बाबतीत मला ते सहन करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. आणि याशिवाय दुसरं उत्तर म्हणजे जिथे तुम्ही काहीतरी करू शकता. मला माझ्या परीक्षेची चिंता वाटते तर इथे मी उठून अभ्यास करायला लागू शकतो. मग यासाठी मला माझा आळस बाजूला ठेवावा लागेल ना. मग जेव्हा मला अशा प्रकारची उत्तरे मिळायला लागतील तेव्हा मला असं कळतं की बहुतांश त्रास हा मला परिस्थितीचा किंवा आजूबाजूच्या व्यक्तींचा होत नाहीये, तर मी काहीतरी कंटाळा करतोय. माझ्यातल्या आळसामुळे मला हा त्रास स्वतःला होत आहे. का तर इथे माझा अहंकार आडवा येतोय. माझा अहंकार म्हणतो की या जगाने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं. का वागावं. मी वागतो का नेहमी चांगलं? नाही ना. मग आज त्या व्यक्तीचा चुकीचा वागण्याचा दिवस आहे म्हणून ते मला आज सहन करावंच लागेल. जेव्हा हा बदल आपण स्वतःत करतो आणि आपला आळस बाजूला ठेवतो तेव्हा आपण स्वतःसाठी एक योग्य निवड करतो, खऱ्या सुखाची निवड. का आपण एकमेकांना विभाजित करून एकमेकांचे शत्रू बनायला लागलो आहोत? का आपण एखाद्याच्या मूल्यांचा सन्मान करू शकत नाही? ज्याला निसर्ग दिसत नाही त्याला देव कसा दिसेल? फक्त आपल्या जन्माच्या वेळी जो ठप्पा आपल्या कपाळी लागला आहे त्यालाच देव मानून चाललो तर आपण खऱ्या देवापासून खूप लांब जाऊ. जेव्हा या सृष्टीकडे आपण पाहतो इथे पक्षी, प्राणी, अणु, रेणू, वातावरण सगळं काही एकमेकांच्या साह्याने पुढे जातं, तिथे आपण एकमेकांची गळे कापून कसं काय देवाकडे जाऊ शकतो? अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम असं आपले पूर्वज म्हणून गेलेत आणि आपण आपल्या या नातलगांना देखील जवळ घेऊ शकत नाही. म्हणजे माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय. फक्त आर्थिक आणि प्रतिष्ठेबाबतचीच प्रगती ही प्रगती नसते. खरी प्रगती ही आपण माणूस म्हणून काय आहोत यावर निर्भर असते. इथे बरीच लोक म्हणतील की आम्ही तर चांगले वागतो हो, समोरचाच चुकतो, मग आम्हालाही तसं वागणं भाग पडतं. पण इथेच आपण चुकतोय. एपिक्टेटस म्हणतात तुमची परिस्थिती कशी आहे हे नाही तर त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय असेल हे महत्वाचं असतं. कुणी तुमच्याशी वाईट वागलं तरीही आपण त्याची प्रतिक्रिया चांगलीच ठेवली तेव्हाच आपण एक चांगले व्यक्ती बनतो. देवाने यासाठीच तर आपल्यात सहनशीलता दिलेली आहे. या सहनशीलतेसारखी गोष्ट किती मूल्यवान आहे. तुम्हीच पहा, एक सदा चिडचिड करणारा व्यक्ती जो प्रत्येक गोष्टीबाबत तक्रार करत असतो आणि एक सहन करून जे त्याच्या ताकदीत आहे ते करून मार्ग काढत असतो. या दोन्ही व्यक्तीमध्ये तुम्हाला कोणता व्यक्ती बनायला आवडेल? मी एका व्यक्तीशी जास्त बोलत नव्हतो पण एका प्रसंगामुळे त्याचा
आणि माझा संबंध आला. त्याला मी आवडत नसेल किंवा बहुधा आमच्यात काहीतरी गैरसमज होता. पण जेव्हा हा व्यक्ती माझ्या गावात आला आणि त्याने मला एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवलं आणि मी त्याला भेटायला गेलो, तेव्हा आमच्या चर्चेतून आम्हाला कळालं की आमच्या दोघांमध्ये हा खूप मोठा गैरसमज होता. तो कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीच्या विष कालवण्यामुळे हा गैरसमज झाला होता. हे कळाल्यावर मग आमच्यातली मैत्री ही पुन्हा रिस्टोर झाली. आता ह्या तिसऱ्या व्यक्तीच्या विष कालवण्यामुळे आमचं नुकसान होऊ शकलं का? नाही. का? कारण आम्ही दोघांनी आमचा अहंकार बाजूला ठेवला होता आणि आमच्यातली माणुसकी जपली होती. त्यातल्या त्यात त्या व्यक्तीने त्याचा अहंकार जास्त बाजूला ठेवून त्याने स्वतः मला कॉल केला. जर त्याने इथे एका गावात येऊन स्वतः मला कॉल केलाच नसता तर आज चित्र वेगळं असलं असतं. आणि राहिला प्रश्न त्या तिसऱ्या व्यक्तीचा, तर आपला समाज हा अशाच व्यक्तींनी भरलेला आहे. आपण त्यांचा नाद सोडला, विषय संपला. आपण आपल्या परीने एक चांगला व्यक्ती बनणे आणि काहीतरी चांगलं आपल्यातून बाहेर आणणे एवढंच आपल्या हातात असतं. हे त्याचं अज्ञान आहे की त्याला हे कळत नाही की कुणाचं नुकसान करून आपला फायदा कधीच होत नसतो. त्याला माफ करण्याशिवाय आपल्या समोर कोणताच मार्ग नाही. इतिहास सांगतो की जे काही आदर्श व्यक्ती बनून गेले त्यांनी कधी इतरांचा सूड घेण्यात किंवा त्यांना धडे शिकवण्यात किंवा त्यांचं वाईट करण्यात आपली वेळ वाया घालवली नाही. सगळ्यांनी आपल्या विचारशक्तीचं पालन केलं आणि प्रत्येक दिवशी आपल्या स्वतःच्या आळसावर आणि अहंकारावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या या समाजात खूप वेगवेगळी लोक भरलेली आहेत. यात कोणी जातीने वेगळा, कुणी धर्माने, कुणी भाषेने, आर्थिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा, तर कुणी त्याच्या जन्मस्थानानेच आपल्यापेक्षा वेगळा आहे. आणखी बऱ्याचशा गोष्टी असतील ज्याने आपण वेगवेगळ्या पद्धतीने विभाजित केल्या जाऊ शकतो. पण मुळात हा समोरचा व्यक्ती आणि मी एक माणूस आहोत. ज्या निसर्गाने मला बनवलंय त्यानेच या समोरच्या व्यक्तीलाही बनवलंय. त्याच्या या जन्मानंतरच्या जडणघडणीमुळे त्याला जो रंग आलाय त्या रंगाकडे मला प्रेमाने पाहता आलं तर माझं आयुष्य देखील रंगीन बनू शकेल. कुणाची राजकीय वैचारिक मतभेद असू शकतील पण मुळात तो एक माणूस आहे आणि मी देखील एक माणूस आहे हे विसरता कामा नये. हे करण्यामागचं उद्देश बाह्य नाहीये. हे वागून मी स्वतःच आतून स्वच्छ बनतो, जो कोणतीच गुलामगिरी स्वीकारणार नाही, ज्याला कोणतंच वाईट नशीब, कोणती विचारधारा गुलाम बनवू शकणार नाही, जो आतून शांत आणि समाधानी आहे, जो स्वतःवर इतकं प्रेम करतो की स्वतःला कोणाविषयीच्या द्वेषाने मत्सराने दूषित करणार नाही. एक स्टोईक म्हणजे जसं आपण स्वतःच दुःख समजून घेतो तसंच इतरांचंही समजून घेणं. पुढचा असा का वागतो या मागचं कारण समजून घेणं. फक्त मी करत स्वतःचाच विचार न करता इतरांकडे देखील त्याच सहानुभूतीने पाहणं. त्याच्यातही तेच बीज आहे जे माझ्यात आहे, त्याच्यातही तोच निसर्ग आहे जो माझ्यात आहे. तो माझ्यापासून वेगळा नाही. आपण सगळे एकच आहोत हा विचार करणं. धन्यवाद मित्र.